नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एचएससी बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत फ्री मार्क्स. ठीक आहे, जे स्वतः पेपर सेटरने आणि पेपर चेकरने भरपूर आर्टिकल्स मध्ये मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, आणि मी गॅरंटी देतो जर तुम्ही या सगळ्या पॉईंट्सला युटिलाइज केलं ना, तुमचे खूप सारे फ्री मार्क्स तुम्हाला एचएससी बोर्डात भेटतील बाळांनो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर मृत्युंजय शेवाळे होता, ज्याला 1500 रुपीजचं अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 12वी बोर्डाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, फुल होईल त्याआधी जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला, कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, बघूया फ्री मार्क्स जे तुमच्या पेपर सेटरने आणि पेपर चेकरने सांगितलेले. ठीक आहे, पहिला पॉईंट बघा बाळांनो, स्टुडंट कॅन गेट इझी मार्क्स वेनेवर दे ड्रॉ अ डायग्राम. ठीक आहे, जर तुम्ही प्रश्नामध्ये डायग्राम ड्रॉ केली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं 5 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, फॉर एक्झाम्पल सांगतोय मी. ठीक आहे, हा प्रश्न येणार 4 प्रॉपर्टीज तुम्हाला विचारली, तर 4 प्रॉपर्टीज तुम्ही प्रॉपर जर डायग्राम काढली बाळांनो, फ्लो डायग्राम काढली अशा पद्धतीने. ठीक आहे, की प्रॉपर्टीज, ठीक आहे, त्यानंतर इकडे 1 प्रॉपर्टी, इथं 2 प्रॉपर्टी, इथं 3 प्रॉपर्टी, इथं 4 प्रॉपर्टी, आणि खाली त्याचं थोडंफार एक्सप्लेनेशन जर लिहिलं, तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न आहे तर 4 पैकी 4 मार्क इथं तुम्हाला भेटतील बाळांनो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने हे पेपर चेकरने सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, की अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थी लिहितो त्याचा मार्क कुठंच कट होत नाही, त्याला 4 पैकी 4 मार्क इथं अलॉट होऊन जातात. ही खूप महत्वाची टिप आहे बाळांनो. 4 प्रॉपर्टी विचारले, 3 फीचर विचारले, काढा ना डायग्राम. अशा पद्धतीने काढा काही ना काही डायग्राम, किंवा फ्लो डायग्राम काढा, असं करून काहीतरी डायग्राम काढा. डायग्रामने तुमचा पेपर भरतो आणि तुम्हाला इझी मार्क भेटतात. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो, 90% स्टुडंट गेट स्कोर 100% मार्क्स इन एमसीक्यूज. तुम्हाला एक सांगतो आता, हे काय म्हणणं आहे त्यांचं, या आता पेपर सेटरचं म्हणणं आहे. ठीक आहे, 90% असे विद्यार्थी असतात ना बाळांनो पेपर चेकरचं, त्यांचे एमसीक्यूज सगळे राईट असतात, एमसीक्यू रॉंग होतच नाही. ठीक आहे, म्हणून मॅक्झिमम जे विद्यार्थी पास होतात. आता एक गोष्ट एकदम इंटरेस्टिंग सांगतोय तुम्हाला. आता समजा तुमचा 10 मार्काला एमसीक्यूज येतात, 10 पैकी 10 एमसीक्यू जरी राईट आले आणि 30 मार्क जर तुमच्या शाळेने देऊन दिले तुम्हाला इंटरनलचे, किती झाले बाळांनो, 30 आणि 10 40 मार्क झाले का तुम्ही पास. म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी पास होऊन जातात. जस्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या पॉईंटचं युटिलायझेशन कसं करणार तुम्ही, एमसीक्यू कडे जास्त लक्ष देऊ नका. एमसीक्यू होऊन जातात, मॅनेज होऊन जातात. आता मी सगळ्या गोष्टी नाही तुमच्या इथं बोलत आहे, ठीक आहे, पण तुम्ही समजून घ्या गोष्टींना. टाइम जास्त स्पेंड कुठं करा, सेक्शन सी वरती, सेक्शन डी वरती, सेक्शन बी वरती. सेक्शन ए चा जो एमसीक्यू आहे त्याला जास्त टाइम देऊ नका. ठीक आहे, सगळ्यांचेच राईट येतात, तुमचे पण राईट येऊ लागतील. ठीक आहे, आता तिसरा पॉईंट बघण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरची तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी स्कोर केलेली आहे, आणि तुम्ही पण करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं, नाही. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा स्टेट हेनरीज लॉ, हा प्रश्न बाळांनो 9 ते 10 वेळा विचारला गेलेला आहे, 11 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे. मग तो प्रश्न नसावा का टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये, डेफिनेटली असेल, आणि म्हणूनच विद्यार्थी 90 ते 95% टक्केवारी स्कोर करतात. तुम्ही पण करणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तिसरा पॉईंट बघा बाळांनो, क्वेश्चन गेट रिपीटेड फ्रॉम द सोर्स प्रोव्हाइडेड बाय द बोर्ड. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय. जेव्हा पेपर सेट करतो पेपर सेटर, तो पहिले बघतो की बोर्ड्सने काय रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले. बोर्डाने ऑलरेडी तुम्हाला सोर्स ऑफ क्वेश्चन सांगितलेत, बोर्डाने ऑलरेडी तुमचे सॅम्पल पेपर रिलीज करतं बोर्ड. ठीक आहे, बोर्डाने ऑलरेडी सांगितले की PYQ मधून रिपीट होतात. पेपर सेटर या सगळ्या सोर्सेस मधूनच तुमचा पेपर सेट करतं. आता हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, ज्याने फायदा करून घेतला त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. जे पण बोर्डाकडून नोटिफिकेशन येतात, सगळे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगतो, प्रश्न कुठून येणार आहेत, कोणत्या टॉपिक्सवरती येतात, सगळ्या गोष्टी बोर्ड सांगतं. त्याचं जर युटिलायझेशन केलं तर तुमचे मार्क आरामात तुम्ही 90-95% आरामात काढणार बाळांनो. मग पेपर सेटरचं हेच म्हणणं आहे की बोर्ड जे सांगतं त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, जे रिपीटेड सोर्सेस असतात तिथूनच प्रश्न येतात. नेक्स्ट, डू प्रायोरिटी चॅप्टर अनाउन्स बाय बोर्ड. आता बोर्ड सुद्धा तुम्हाला सांगतो स्किपेबल चॅप्टर, नॉन स्किपेबल चॅप्टर अनाउन्स करतात. मी पण व्हिडिओज बनवतोय त्याच्यावरती, स्किपेबल नॉन स्किपेबल वरती. ते चॅप्टर व्यवस्थित करा, त्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न बोर्ड सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये येतात, स्कोरिंग सेक्शन मध्ये, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये.
जे बोर्डाने इम्पॉर्टंट चॅप्टर सांगितले हे स्वतः पेपर सेटरने सांगितले, कारण पेपर जेव्हा सेट करतो पेपर सेटर तेव्हा तो बघतो की बोर्डाने कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट सांगितले, बोर्डाने किती वेटेज दिले कोणत्या चॅप्टर्सला, मग त्यानुसार तो पेपर सेट करतो. मग तुम्हाला पण त्यानुसार प्रिपरेशन करायचं. जर तुम्ही पेपर सेटरचा माइंडसेट समजले ना बाळांनो, की पेपर सेटर आता बसलाय पेपर सेट करायला, तो कोणकोणत्या पॉईंट्सला लक्ष देईल, कोणकोणत्या गोष्टींना लक्ष देईल, आरामात तुमचे 90-95% पडतील. गोष्ट समजताय? तुम्हाला पूर्ण प्रोसेस ड्राईव्ह करायची बाळांनो, है ना. त्यानंतर आता बघा 5वं काय आहे, पेपर प्रेझेंटेशन. स्वतः पेपर चेक करणे सांगितलंय. विद्यार्थ्यांचा आन्सर थोडंफार चुकीचं पण असताना जर प्रॉपर या गोष्टी केल्या, पॉईंट वाईज लिहिलं की प्रॉपर्टीज विचारल्या तर तुम्हाला डायग्राम काढली किंवा तुम्ही 1, 2, 3 अशा पद्धतीने लिहिलं प्रॉपर, ठीक आहे. त्यांना पूर्ण ॲरो वगैरे दिला, ठीक आहे. किंवा अंडरलाईन केले, इम्पॉर्टन्स टर्म्सला अंडरलाईन केलं, ठीक आहे. किंवा डायग्राम अँड फ्लोज व्यवस्थित काढले तुम्ही, की असा काहीतरी फ्लो काढलाय तुम्ही, असा कुठला कोणता तरी फ्लो असतो तुमचा, है ना. त्यानंतर पेपर जर क्लीन राहिला, खाडाखोड नसली पेपरमध्ये, तुमचे काही गोष्टी चुकीच्या जरी असल्या ना तरी पेपर सेटर चेकर तुमचा करेक्ट करून देतो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर 61% ऑफ द स्टुडंट इन फिजिक्स गॉट सिंगल डिजिट मार्क्स. 61%. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बाळांनो. म्हणजे फिजिक्सचा जो पेपर असतो बाळांनो तो टफ असतो बाळांनो. बेसिकली लास्ट इयरचं एक्झाम्पल आहे, लास्ट इयरला टफ होता, टफ होता. ह्या वर्षी सुद्धा तुमचा 2026चा जसं बोर्डाने सांगितलंय की टेक्निकल सब्जेक्ट तुमचा टफ असणार आहे, त्याच्यात फिजिक्सच असेल बाळांनो. कारण मॅथ्सला ते टफ करू नाही शकत, कारण मॅथ्सला टफ केलं तर बायोलॉजीवाल्यांचं साठी अनफेअर होईल की तुम्ही त्यांचा पेपर टफ केला, आमचा सोपा केला. मॅथ्सवाले बोलतील ना की आमचा टफ का केला मग, है ना. तर मॅथ्स बायोमध्ये ते टफ नाही करू शकत, ते फिजिक्समध्येच टफ करतील बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये टफ नाही करत, कारण केमिस्ट्री तुमचा ऑप्शनलला असतो एलिजिबिलिटीसाठी पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या. म्हणून एकच सब्जेक्ट त्यांना भेटतो जो टफ करायला, तो म्हणजे फिजिक्स, आणि तो टफ होणार आहे बाळांनो, ठीक आहे. लक्ष द्या या गोष्टीला. मग आता तुम्हाला जास्त टाइम कशात द्यायचा आहे, फिजिक्सला द्यायचा आहे, ठीक आहे. अलोटेड मार्क्स वाईज प्रेझेंटेशन, ठीक आहे. आता या गोष्टीला समजा, आता हे सुद्धा पेपर सेटरचा स्टेटमेंट आहे, ठीक आहे. जर तुमचा फिजिक्सचा पेपर 98 मार्काचा येतो, 98 पैकी तुमचा 70चा सोडवायचा असतो, बरोबर. आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं माझा पेपर 70 मार्काचाच आहे, 70 पैकी जेव्हा 60 आणले तेव्हा माझे 90% बनतील. असं नसतं रे बाळांनो. मार्क्स विथ ऑप्शन तुमचा 98 मार्काचा पेपर असतो. 98 पैकी तुम्हाला 70चा सोडवायचा असतो. 70चा नाही पण सोडवला, 60चा जरी सोडवला ना, प्लस 30 तुमचे इंटरनलचे भेटून जातात बाळांनो. झाले ना 90 मार्क बाळांनो. अजून 90% तर असेच भेटून गेले तुम्हाला. 100 पैकी तुम्हाला 60 मार्क आणायचे. 98 म्हणजे 100 कन्सिडर करा, 100 पैकी 60 मार्क आणायचे. इट इज नॉट अ बिग डील. फक्त आता जो असं बनवून ठेवतो ना, आपल्या डोक्यात मोठा बॉम्ब बनवून ठेवतो की 70 पैकी 60 आणायचे, हे खूप इम्पॉसिबल आहे. 70 पैकी 60 नाही आणायचे, ठीक आहे. तुम्हाला 98 मार्कांपैकी 60 आणायचे. गोष्ट समजून घ्या. त्यानंतर पेपर सेटरने काय सांगितलं, अलोट लेस टाइम फॉर लँग्वेजेस अँड व्होकेशनल सब्जेक्ट. ते तुमचं इंग्लिश आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा IT आहे, यांना कमी टाइम द्या बाळांनो. तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या सब्जेक्टला जास्त टाइम द्या, असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. कारण इथं सगळ्यांचा स्कोर येऊन लागतो, इथंच कोणाचा स्कोर येत नाही. या सब्जेक्टला जास्त प्रायोरिटी द्या. हे सगळे टिप्स होते तुमचे पेपर सेटर आणि पेपर चेकरद्वारा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. 95% इझिली पॉसिबल आहे. प्रत्येक प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतोय बाळांनो. जर HSC बोर्डाचं टेक्स्टबुक प्लस टॉप 200 क्वेश्चन जर केले ना, तुमचे 95% कुठंच गेले नाही बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो ऑन कॅमेरा, ठीक आहे. टीचरांनी खूप मेहनत केलेली आहे, प्रत्येक गोष्टीला अनालिसिस केलेली आहे. नक्कीच एनरोल करा, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.